Hello friends, today we are going to talk about the electricity. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इलेक्ट्रिसिटी बद्दल बोलायचं आहे. तर इलेक्ट्रिसिटी मध्ये आता आपल्याला लास्ट क्लास मध्ये आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या होत्या. तर या क्लास मध्ये आपल्याला पाहायचंय की रेजिस्टन्स काय असतं आणि रेजिस्टिव्हिटी मधला फरक काय असतो. ऑलरेडी याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं, परंतु याच्यामध्ये बघा आता डिटेल मध्ये तुम्हाला आणखी काही गोष्टी राहिल्या सांगायच्या की रेजिस्टिव्हिटी काय असतं आणि रेजिस्टन्स काय असतं. सांगितलं होतं समजा हा वायर आहे, करेक्ट आहे. तर या वायर मध्ये खूप सारे काय असतात, ऍटम्स असतात. इथं खूप सारे काय असतात, ऍटम्स असतात. आणि हे ऍटम्स वर काय होत असतं, कोलाइड होत असतं. कोण कोलाइड होत असतं, इलेक्ट्रॉन. जे या ऍटम पासून जे इलेक्ट्रॉन निघतात, त्याच्या आउटर सेल मधून जो इलेक्ट्रॉन निघतो याच्यावर कोलाइड होतोय, करेक्ट आहे. मग कोलाइड झालेला ऍटम काय करतो, इकडे रिफ्लेक्ट होतोय. मग हे इकडे कोलाइड होतंय, हे कुठेतरी अशा पद्धतीनं रिफ्लेक्शन होतं, कोलाइड होतं, स्ट्राईक होतं या पद्धतीनं. मग हे हे जे काही होतंय या ठिकाणी प्रोसेस होते. म्हणजे ऍटमचं काय होत, इलेक्ट्रॉन्स काय होतात, ऍटम वर एक कोलाइड होत आहेत, इकडं स्ट्राईक होतंय, परत ते कोलाइड होतंय, एकमेकावर कोलाइड होत होत इथपर्यंत येतात. म्हणजे हे काय होतं, एकंदरीत ही रेजिस्टन्स आहे. हे जे काय घडतंय ते काय आहे, रेजिस्टन्स आहे. आपण याला काय म्हणतो, रेजिस्टन्स म्हणतो. पण रेजिस्टन्स कशावर डिपेंड आहे हे पहा. रेजिस्टन्स हे कशावर डिपेंड आहे, रेजिस्टन्स बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. कशाच्या लेंथवर, वायरच्या लेंथवर. मी तुम्हाला त्यावेळेस हे सांगितलं की लेंथ वाढली की रेजिस्टन्स वाढतं. आता मला सांगा, समजा जर लेंथ एवढी आहे, आता कमी आहे, तर इथं रेजिस्टन्स किती कमी असेल बघा बरं. म्हणजे गतिरोध कमी असेल ना, इलेक्ट्रॉन पास व्हायला लवकर पास होईल इलेक्ट्रॉन. पहा बरं, आता इथं आला इलेक्ट्रॉन, याच्यावर स्ट्राईक झाला, अशा पद्धतीने समजा हे असं झिगझॅग पद्धतीने चालला इलेक्ट्रॉन, टकर 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 इथपर्यंत आला. तर लेंथ कमी आहे म्हणजे काय झाला, रेजिस्टन्स कमी आहे. इथं लेंथ कसा आहे, जास्त आहे, म्हणजे रेजिस्टन्स वाढला, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हे वाढलं की हे वाढतं बघा. लेंथ वाढली की रेजिस्टन्स वाढतंय, आणि लेंथ कमी झाली की रेजिस्टन्स काय होते, कमी होते. मग दुसरी गोष्ट पहा, या ठिकाणी जसं लेंथ सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर हा जो भाग आहे, परत पहा की या ठिकाणी आणखी काय आहे की, हा पहा, त्याची डायरेक्टली प्रोपोर्शनल झाला, लेंथ सोबत झाला, बरोबर. मग या ठिकाणी रेजिस्टन्स दुसरं बघा. आता रेजिस्टन्स कशाची इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, एरियाशी. बघा, तुम्हाला मी त्यावेळेस हे सांगितलं होतं की एरिया जर समजा वाढला, असा जर एरिया वाढला, वायरचा एरिया काय झाला, वाढला. हे क्रॉस सेक्शन समजा असे आयटम्स आहेत आता. या ठिकाणी काय होईल, इलेक्ट्रॉनला पास व्हायला उलट सोपं जाईल ना, लवकर पास होतील ना, कारण गॅप आहे ना बराच मोठा. मग या ठिकाणी पास व्हायला सोपं जाईल. म्हणजे पहा काय होतंय, जर एरिया वाढला तर रेजिस्टन्स काय होतंय, कमी होतंय. आणि एरिया कमी झाला तर रेजिस्टन्स काय होईल, वाढेल. आता एरिया कमी झाला म्हणजे काय होईल पहा बरं. आता जर समजा याला एरिया एवढा झाला, समजा वायर लहान आहे एकदम एरिया त्याचा, तर काय होईल, रेजिस्टन्स वाढेल ना. मग या ठिकाणी आपण याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतो. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कधी म्हणतो, ज्यावेळेस एखादी गोष्ट वाढते आणि एखादी गोष्ट कमी होते. एखादी गोष्ट कमी होते आणि एखादी गोष्ट वाढते, म्हणजे अशा वेळेस आपण काय म्हणत असतो, की इथं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल घेत असतो. आणि इथं काय घेत असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे काय झालं, दोन्ही गोष्टी सेम प्रमाणे वाढतात. इथं वाढतंय तर इकडे वाढते. ठीक आहे. मॅथमॅटिक्स मध्ये ह्या गोष्टी आपण पाहत असतो, इन्व्हर्सली डायरेक्टली काय असतं. तर पहा इथं या ठिकाणी. तर हे झालं. म्हणजे या ठिकाणी रेजिस्टन्सचं सूत्र तयार होतं. कोणतं सूत्र तयार होतं पहा, की R इज इक्वल टू, आणि दुसरी गोष्ट पहा की रेजिस्टन्स जे आहे रेजिस्टिव्हिटीवर अवलंबून असतं. म्हणजे रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टिव्हिटी म्हणलं तरी चालते. आता पण या गोष्टी इथं लक्षात, अल्जिब्रो काय का बरं, लक्षात ठेवा की रेजिस्टन्स हे रेजिस्टिव्हिटीवर अवलंबून आहे, परंतु रेजिस्टिव्हिटीचं काही डिपेंड नाहीये रेजिस्टन्सवर. रेजिस्टिव्हिटी रेजिस्टन्सवर डिपेंड नाहीये. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय आहे, एकंदरीत हा सुद्धा चार्जेसला फ्लो करण्यासाठी म्हणजे रेजिस्ट करतोय ना, विरोध करतोय ना, चार्जेसला फ्लो होत नाही. परंतु याचं कसं आहे की ते जे मेटल आहे, आपलं जे मेटल आहे, समजा आता हे वायर आहे, कशाचा वायर आहे, कॉपरचा वायर आहे समजा. तर हे कॉपरच्या वायरचा गुणधर्म जो आहे ते वेगळं असणार आहे. रेजिस्टिव्हिटी कशी असणार आहे, वेगळी असणार आहे. आपल्या तुमच्या बुक्स मध्ये तुम्हाला एक दिली बघा 10th मध्ये, कंडक्टर. कंडक्टर कंडक्टर मध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत. या ठिकाणी पहा की कंडक्टरचे काय उदाहरणं दिले आहेत, जसे की सिल्वर आहे, कॉपर आहे, कॉपर आहे,
मग ऍल्युमिनियम आहे या ठिकाणी, मग हे पहा निकेल आहे, आयर्न आहे, असे खूप सारे हे आहेत कंडक्टर मध्ये. यांची प्रत्येकाची कशी आहे रेजिस्टिव्हिटी वेगळी आहे. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, त्या मेटलचं जे प्रॉपर्टी आहे समजा ह्याच्यामध्ये जे काही हा मेटल आहे समजा, या मेटलचं जे काही गुणधर्म आहे प्रॉपर्टी, तर त्याचं ते तेवढं आहे. आता जसं की सिलिकॉन घ्या, सिल्वरची रेजिस्टिव्हिटी किती असणार आहे 1.6 इंटू 10 टू दी पॉवर किती असणार आहे -8 असणार आहे. म्हणजे याची रेजिस्टिव्हिटी वेगळी. आणि दुसरं कॉपरची रेजिस्टिव्हिटी किती तुम्हाला कालही सांगितली होती वाटतं, त्याच्या आधी सांगितली होती मी. हे बघा 6 इंटू 10 टू दी पॉवर -8 ही रेजिस्टिव्हिटी वेगळी वेगळी आहे ना. आणि जितकं जास्त रेजिस्टिव्हिटी असेल तितकं जास्त रेजिस्टन्स असेल. म्हणजे बघा इथं रेजिस्टिव्हिटी जर वाढली तर रेजिस्टन्स वाढेल, आणि रेजिस्टिव्हिटी कमी असेल तर रेजिस्टन्स काय असेल कमी असेल. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे दोन्ही एकमेकांना. तर या ठिकाणी पहा अल्युमिनियमची रेजिस्टिव्हिटी किती आहे बघा 2.63 इंटू 10 टू दी पॉवर -8 या पद्धतीने. म्हणजे रेजिस्टन्स वाढते. पण या कंडक्टरच्या तुलनेमध्ये अलॉय एक घटक असतो बघा, अलॉय मध्ये काही एलिमेंट्स आहेत. याची रेजिस्टिव्हिटी कशी असते, या एलिमेंटची रेजिस्टिव्हिटी कशी असणार आहे, किती आहे 44 जास्त असते. रेजिस्टिव्हिटी कशी असते, जास्त असते. म्हणजे रेजिस्टन्स कमी असते बरं का. मला काय म्हणायचंय की रेजिस्टिव्हिटी वाढते. रेजिस्टिव्हिटी वाढते म्हणजे काय होतंय, रेजिस्टन्स कसा होतो मग कमी होतो. मग रेजिस्टन्स कमी होतो. मग या ठिकाणी पहा कंडक्टर म्हणजे काय असतात बघा, इथं काय असतं रेजिस्टिव्हिटी इकडे कमी असते, आणि याच्या तुलनेमध्ये अलॉयची रेजिस्टिव्हिटी कशी असते जास्त असते. ठीक आहे. मग हे झालं याच्यामध्ये पहा की, आणि याच्यापेक्षा मग सगळ्यात जास्त कोणाची जास्त असते रेजिस्टिव्हिटी, तर कंडक्टरची म्हणजे इन्सुलेटरची. इन्सुलेटर इन्सुलेटर मध्ये आता कोणते कोणते उदाहरण घेता येईल पहा बरं. ग्लास ग्लास आहे, आणि दुसरं कोणतं उदाहरण आहे आणखी, हार्ड रबर आहे. हार्ड रबर आहे. मग याची कशी असणार आहे बरं रेजिस्टिव्हिटी पहा. इथं पहा 10 टू दी पॉवर 10 मायनस 10 टू दी पॉवर 14 याची रेजिस्टिव्हिटी. म्हणजे बघा हे कसं आहे, जेवढी जास्त रेजिस्टिव्हिटी तेवढं जास्त रेजिस्टन्स. मग इथं कसं आहे, इथे इन्सुलेटर मध्ये तर इतकी रेजिस्टिव्हिटी असते की हे करंट कसंच पास होऊ देत नाही, चार्जेसला कसंच फ्लो होऊ देत नाही. बरोबर आहे. ग्लास मध्ये इतकी रेजिस्टिव्हिटी असते की चार्जेसला फ्लो होऊच देत नाही. हार्ड रबर मध्ये इतकी रेजिस्टिव्हिटी असते की चार्जेसला फ्लोच होऊ देत नाही. म्हणजे रेजिस्टिव्हिटीवर डिपेंड आहे बघा रेजिस्टन्स. रेजिस्टन्स कशा कशावर डिपेंड आहे, रेजिस्टिव्हिटी, दुसरी लेंथ, आणि तिसरा एरिया. वायरचा जो एरिया आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मग या ठिकाणी रेजिस्टन्सचं एक सूत्र तयार होतं की रेजिस्टिव्हिटी इंटू एल डिवायडेड बाय ए, या पद्धतीने. इकडे पहा आता हे सगळं वर कशात आहे, खाली इथं काही नाही, म्हणजे एक असतो हे न्यूमरेटर मध्ये आहे. न्यूमरेटर मध्ये असलेल्या गोष्टीला आपण काय म्हणतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणत असतो. या ठिकाणी पहा, हे गोष्टी ध्यानात ठेवा. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल अँड आर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1/a. हे घटक समजतो का एवढं पहा. हे डेन्सिटी हे या पद्धतीने मी कसं कसं घेतलंय ते व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. मग हे काय झालं, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे एक वाढलं की दुसरं वाढतंय, आणि दुसरं कमी झालं, एक कमी झालं की दुसरं कमीच होणार आहे. समजलं. ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल. तर हे झालं रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी मधला फरक. आता या ठिकाणी बघा परत रेजिस्टन्स. समजा एक वायर आहे कॉपरचा. कॉपरचा काय असणार आहे, याची रेजिस्टिव्हिटी कशी असणार आहे, वेगळी असेल. आणि जर समजा अल्युमिनियम आहे, लेंथ सेम आहे, समजा याची लेंथ तेवढीच आहे आणि याची पण लेंथ सेम आहे. लेंथ कशी आहे, सेम आहे समजा दोन्हीची. परंतु जर त्याच्यामधली जे मेटलची प्रॉपर्टीज वेगळी असेल, रेजिस्टिव्हिटी, तर याची रेजिस्टिव्हिटी कशी नाही असं, कॉपरची रेजिस्टिव्हिटी कशी असेल सांगा आता. कॉपर आणि अल्युमिनियम या दोन्ही मध्ये पहा, ज्याची तर या ठिकाणी पहा कॉपरची रेजिस्टिव्हिटी किती असते सांगा 1.62 इंटू 10 टू द पॉवर 8. आपण काय पाहिलं, कॉपरची रेजिस्टिव्हिटी इथं पहा 1.62 इंटू 10 टू द पॉवर -8 आहे. अल्युमिनियमची रेजिस्टिव्हिटी किती आहे सांगा, हे बघा 2.63 इंटू 10 टू द पॉवर -8. म्हणजे कुणाची रेजिस्टिव्हिटी जास्त आहे, अल्युमिनियमची. अल्युमिनियमची जर रेजिस्टिव्हिटी जास्त आहे, पहा रेजिस्टिव्हिटी जास्त आहे, तर रेजिस्टन्स कसा असेल, मग रेजिस्टन्स पण जास्तच असेल. आणि इथं कसं आहे, कमी आहे, तर याचं रेजिस्टन्स कसं असणार आहे, कमी असणार आहे. मग याच्या रेजिस्टिव्हिटीवर डिपेंड आहे. परंतु इथं कसं आहे, इथं रेजिस्टिव्हिटीवर पण डिपेंड आहे, लेंथवर पण डिपेंड आहे, आणि एरियावर पण डिपेंड आहे. रेजिस्टन्स सगळ्याच गोष्टीवर डिपेंड आहे,
आणि रेजिस्टिव्हिटी जी आहे ती फक्त काय त्याची जी प्रॉपर्टी आहे त्या वायरचे जो गुणधर्म आहे त्याच्यावर डिपेंड आहे. कळतंय का? म्हणजे त्याची जी रेजिस्टिव्हिटी आहे त्याच्यावर डिपेंड आहे. याचा घटक वेगळा म्हणजे याच्यातला फरक एवढाच आहे की रेजिस्टन्स हे प्रत्येक घटकावर डिपेंड आहे. रेजिस्टिव्हिटीवर डिपेंड आहे, लेंथवर डिपेंड आहे आणि एरियावर पण डिपेंड आहे. पण रेजिस्टिव्हिटी कशावर डिपेंड आहे? फक्त याचा जो मेटॅलिक गुणधर्म आहे त्याच्यावर डिपेंड आहे, वायरच्या गुणधर्मावर. ठीक आहे. तर हे झालं रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी बद्दलचा फरक. तर समोर काय काय आहेत मग तुम्हाला? समोर आता एक प्रॉब्लेम आहे, एक छोटासा प्रॉब्लेम ते पाहूया आपण. तर पहा हा प्रश्न आहे, वायर ऑफ अ गिवन मटेरियल हॅव्हिंग द लेंथ अँड एरिया क्रॉस सेक्शन A has a resistance of a 4 ohm. What should be the resistance of the another wire of the same material? पहा काय म्हणतंय की दुसऱ्या वायरचा आपल्याला काय करायचं, रेजिस्टन्स काढायचं. कशाचं? सेम मटेरियल सेम. आता तुम्हाला मी काय सांगितलं होतं की की काय म्हणतंय की एकाच त्यांनी काय दिलंय, एक वायर दिलाय त्याची लेंथ आणि एरिया दिलेला आहे. तर हे बघा किती आहे त्याचं, एकाचं काय आहे लेंथ आणि एरिया, तर त्याचं रेजिस्टन्स किती आहे 4 ओहम आहे. तर दुसऱ्याच आपल्याला रेजिस्टन्स काढायचा आहे आणि सेम मटेरियल कसं आहे सेम आहे. आणि पहा या ठिकाणी आता मी कसं काढत होता ते दाखवतो तुम्हाला. पहा की पहिल्याच काय सांगितलं त्यांनी, R1 काय सांगितलं त्यांनी, R1 आता रेजिस्टन्सचं सूत्र काय पाहिलं होतं आपण, रो लेंथ डिवाइडेड बाय एरिया. करेक्ट. तर हे झालं त्याचा फॉर्म्युला. मग या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी गिवन दिलेलं आहे, याचं किती आहे आपल्याला 4 ओहम रेजिस्टन्स आहे. हा एवढा रेजिस्टन्स आहे, हे गिवन आहे आपल्याला बरं का. म्हणजे R1 चा रेजिस्टन्स काय आहे हे गिवन आहे. तर आपल्याला R2 काढायचा आहे. तर R2 काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं, या ठिकाणी पहा परत त्यांनी लेंथ इथं काय दिलंय, या ठिकाणी मग मला काय करावं लागेल, रो घ्यावा लागेल आणि एलच्या जागी इथं काय करावं लागेल, L/2 घ्यावं लागेल. इथं त्यांचा दिलेला लेंथ आहे आणि इथं दुसऱ्या ठिकाणी काय आहे, इथं बघा 2A दिलेला आहे. क्रॉस सेक्शन किती आहे 2A आहे. मग इथे A च्या ऐवजी मी काय घेणार, इथं 2A घेणार. परत पहा या ठिकाणी मग उत्तर काय येईल माझं, की या ठिकाणी हे जे 2 आहे ते वर भागाकारात आहे वर. इथं काय आहे वर भागाकारात. हे जर खाली आलं समजा इथं तर काय होईल, बेदुनी 4 होईल आणि वर किती असेल 1 असेल. म्हणजेच 1/4 येईल इथं. आणि हा जो रो आहे तो मग इकडे कंटिन्यू होऊन जाईल, वरचा आहे रो आणि इथं काय येईल L/A येईल. म्हणजे हे एवढं आन्सर येतं इथं. करेक्ट आहे. म्हणजे हे एवढं आन्सर काय येतं इथं येतंय पहा. हे 1/4 कसं आला कळलं का? हे जे 2 आहे इथं भागाकारात आहे. L/2. मग हे जर खाली आलं त्याच्यासोबत मल्टिप्लाय होईल. 2 टू जा 4 येईल आणि वर काय नाही म्हणजे 1 असतो इथं पहा आता. 1/4 आलं आणि हे एवढं आन्सर आलं. मग याच्यामध्ये आपल्याला काय होतं पहा आता, की R2 म्हणजे काय येतं एकंदरीत? R2 काय मिळतं आपल्याला, एवढा भाग R2 मध्ये मिळतं. काय मिळतं 1/4 आणि हा एवढा भाग मला सांगा काय आहे मग? रो इंटू L/A म्हणजे R1 आहे. मग या ठिकाणी मी R1 लिहितो. जर समजा R1 म्हणजे काय आहे? R1 त्यांनी 4 दिलेलं आहे आपल्याला. बरोबर आहे? R1 जर 4 दिलेला असेल, तर या ठिकाणी पहा बरं, मी काय करणार आता? इंटू काय करणार मग? 4 घेणार इथं आणि खाली काय नाही म्हणजे 1 असतो. वरचं वर पहा आता या ठिकाणी पहा. काय येईल मग याचं उत्तर सांगा मला आता. 1 मिनिटं. इथं 4 आहे. मी चुकून इथं 2 लिहिलेलं आहे. इथं 4 आहे बघ. 1/4 आहे बरं का इथं. तर 1/4, 1/4. इथे काय होतं R2 इज इक्वल टू 1/4. इथलं मी इथं जशास तसं लिहिलं आणि हे कशाच्या बरोबर आहे इक्वल? R1 च्या इक्वल आहे. म्हणून R1 लिहिलं आणि 1/4 इथं 1/4 इंटू R1 ची व्हॅल्यू किती आहे? 4 आहे. 4 लिहिलं. खाली काय नाही म्हणजे 1 असतं. प्रत्येकाच्या डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1 असतं. तर वर 4 1 जा 4 येईल. इथं लिहिणार मी जशास तसं आणि खाली 4. याचा करा बरं गुणाकार, किती उत्तर येतं सांगा मला आता. 4 वरचं वरी खालचं खाली. 4 ला 4 ने डिवाइड केलं तर उत्तर किती येतं? 1 येतं. म्हणजे हे एवढं 1 ओहम. हे झालं आपला आन्सर. कळतंय का काढायचा हे तुम्हाला समजलं असेल या ठिकाणी पहा. तर याच्यानंतर आपण काय करूया, की सीरीज मध्ये कशा पद्धतीनं सीरीज काय असतं, जर रेजिस्टन्स सीरीज मध्ये असेल किंवा रेजिस्टन्स पॅरलल मध्ये असतं तर याचा अभ्यास करूया आता आपण व्यवस्थिशीर. रेजिस्टन्स आता पहा, रेजिस्टन्स सीरीज मध्ये असल्यावर काय काय घडतं पहा, त्याचे काय काय त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्याचं फंक्शन होतं त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया आता पहा. समजा या ठिकाणी अशा पद्धतीने एक रेजिस्टन्स लावलेला आहे. हे कशात आहे आता? सीरीज मध्ये आहे. बरोबर. आणि इथं समजा एक बॅटरी आहे. बॅटरी
बॅटरीचं काय असतं, एक व्होल्ट असतं. व्होल्ट म्हणजेच काय म्हणतो, त्याचं पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो याला. काय म्हणतो आपण एकंदरीत पीडी म्हणत असतो, पीडी. मग याचा एक पीडी असतं, पोटेन्शियल डिफरन्स असतं. ठीक आहे, मग हे व्होल्ट आहे. मग हे याचं काम करत असतं. हे समजा पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. याचं कन्व्हेन्शनल साइन काय घेतो असतं, पॉझिटिव्ह कडून हे काय जातं, निगेटिव्ह कडे जात असतं. हे करंट करंट काय करतं, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कन्व्हेन्शनली जातं. बरं, कन्व्हेन्शनल साइन आहे, परंतु करंट कसं फ्लो होतं, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे फ्लो होत असतं. रियालिटी मध्ये जर पाहिलं तर निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जातं, पण त्याचं कन्व्हेन्शनल साइन काय घेतो असतो, पण दाखवत असताना कसं दाखवतो, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे चाललंय असं दाखवत असतो. ठीक आहे, पहा या ठिकाणी. तर या ठिकाणी काय करतो आपण, आता हे कन्व्हेन्शनल साइन दाखवतोय. फरक दाखवतो तुम्हाला काय होतं, की करंट जे आहे ते प्रत्येक ठिकाणी सेम असतं सिरीज मध्ये. इथं जे करंट आहे तेच इथे राहणार आहे सेम. इथं जे असणार आहे इथे सेम असणार आहे, इथं जे असणार आहे तिथं सेम. सेम करंट फ्लो होतं बघा इथं. इथं करंट फ्लो होत असताना काय होतं, सेम करंट फ्लो होतं या पद्धतीनं. आणि मग इथून येऊन परत सेल मध्ये जात असतं. इथे येतं, इकडून येतं, परत त्या सेल मध्ये जात एंटर होतं. म्हणजे करंट काय होतं, सेम फ्लो होतं. प्रत्येक ठिकाणी करंट कसं फ्लो होतं, सेम होतं. परंतु हे असं पॅरलल सिरीज मध्ये नसतं. पॅरलल मध्ये असं नसतं. पॅरलल सिरीज कसं असतं, आता पहा. समजा या ठिकाणी काय केलंय, की बघा इथं काय करतो मी, असं हे दाखवतो तुम्हाला. पॅरलचं दाखवतो. हे बघा आता या ठिकाणी समजा हे असं आहे. ठीक आहे, आता पहा. या ठिकाणाहून समजा इथं एक असा व्होल्ट बॅटरी जोडलेला आहे, सेल जोडलेला आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, इथं पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. अशा पद्धतीने हे आता करंट फ्लो होत आहे समजा इथून. तर करंट कशा पद्धतीनं फ्लो होत आहे सांगा बरं. इथं सगळं आता इथपर्यंत आहे सेम आहे. ठीक आहे, मग इथं येऊन काय होतं, करंट स्प्लिट होतं पहा. म्हणजे करंटचे डायरेक्शन चेंज होतात. इथं I1 येतं, इथं काय येतं, I2 येतं, इथं I3 येतं. म्हणजे करंट बदललं बघा या ठिकाणी बघा. करंट माध्यम बदलून टाकतं त्याचं. म्हणजे इथं काय होतंय, करंट सेम राहतंय, ऑलवेज सेम राहतंय, आणि इथं काय राहतं, वेगवेगळं राहतंय. म्हणजे करंट काय होतं, इथून इथं वेगळ्या डायरेक्शन, इकडं वेगळं, इकडं वेगळं. म्हणजे पॅरलल मध्ये काय होतंय, करंट वेगवेगळ्या डायरेक्शनने जाते बघा. म्हणजे काय झालं, करंट स्प्लिट झालं, पण करंट पॅरलल मध्ये सेम नसतं बरं का, सेम नसतं. मग आता एक पहा, की हे जे रेजिस्टन्स आहे, हे काय करतं, की हा डायरेक्टली कुठं कनेक्टेड आहे सांगा बरं. डायरेक्टली कनेक्टेड आहे कशासोबत, बॅटरीच्या सेल सोबत. आणि इकडून कसं आहे, डायरेक्टली कनेक्टेड बॅटरीच्या सेल सोबत. मग हा रेजिस्टन्स सुद्धा काय आहे, डायरेक्टली कनेक्टेडच आहे ना सेल सोबत. आणि हा पण रेजिस्टन्स डायरेक्टली कनेक्टेड आहे. मग हा रेजिस्टन्स सुद्धा डायरेक्टली कनेक्टेड आहे. पण इथं पहा बरं, इथं तिन्ही रेजिस्टन्स जे आहेत ना, हे तिन्ही रेजिस्टन्स कसे आहेत, एक सेकंद थांबा, याला थोडंसं हा. इथं तिन्ही रेजिस्टन्स कसे आहेत, हे डायरेक्टली कनेक्टेड टू द बॅटरी. हे तिन्ही रेजिस्टन्स कसे आहेत, हे डायरेक्टली कनेक्टेड आहेत. डायरेक्टली कनेक्टेड कनेक्टेड बॅटरी. बरोबर आहे, डायरेक्टली बॅटरीला कनेक्टेड आहेत. परंतु इथं हा रेजिस्टन्स आहे समजा, हा R1 आहे, हा R2 आहे, R3 आहे समजा. तर हा R1 कशाशी कनेक्टेड आहे, बॅटरीशी. आणि R2 कशाशी, R3 कशाशी कनेक्टेड आहे, बॅटरीशी. परंतु हा कसा कनेक्टेड आहे, मध्ये आहे. म्हणजे ह्याचा हे एकमेकांना कनेक्टेड आहेत ना, म्हणून हे सीरीज मध्ये आहेत. आणि हे काय करतं, इथून चार्जेस करंट काय येतो, याच्यापाशी येतो. हा पर्यंत काय करतो, रेजिस्टन्स 1 काय करतो, करंट याला शेअर करतो. म्हणजे एकमेकांना शेअर करत जातात हे. परंतु करंट कसं असतं, इथं सेम असतं. आणि इथं काय होतं, बॅटरीवर लोड जास्त पडतं बघा आता. प्रत्येक वेळेस प्रत्येक जण बॅटरीकडून अलग-अलग करंट घेतं वेगळं व्यवस्थित. तेवढंच करंट घेतं. आणि हे काय करतं, एकाच वेळेस करंट सोडलं याने, आणि रेजिस्टन्स कसा आहे, व्यवस्थिशीर एकमेकांना शेअर करतात करंट बघा इथे. म्हणजे सेम करंट देतात एकमेकांना. परंतु इथं काय करतंय, की इथं काय होतंय, की पूर्ण लोड बॅटरीवर होतं. सेल लवकर संपेल ना इथला. सेल काय होईल, इथली बॅटरी जी आहे ती लवकर संपते. कारण करंट कसं होतंय, लवकर-लवकर काढून घेतलं जातंय. समजतंय तुम्हाला काय होतं या ठिकाणी, की पॅरलल सीरीज मध्ये काय होतं, की करंट एकदम लवकर जातं. आता बघा या ठिकाणचं जर सेलमध्ये जर बॅटरी स्टोअर आहे आपली, आपली बॅटरी जसं आपण मोबाईलमध्ये बॅटरी काय करतो, आपली स्टोअर करून ठेवतो. आणि त्याच्यामध्ये जर खूप सारे ॲप डाउनलोड करून ठेवले आपण, उदाहरण पहा ना एक तिथल्या तिथं. तर ते काय करतात, वेगवेगळे एनर्जी, म्हणजे वेगवेगळं एनर्जी काय करतात, कन्झ्युम करून घेतात ना. मग इथं सुद्धा सेम आहे. आता प्रत्येक रेजिस्टन्स काय करतो, आपलं वेगळीच एनर्जी काढून घेतो याच्यातली, इलेक्ट्रिसिटी काढून घेतो. मग इथं काय होईल, लवकर एनर्जी संपून जाईल, किंवा लवकर सेल काय होईल, संपेल. आणि इथं काय होईल, सेल जास्त वेळ टिकेल.
पोटेन्शियल डिफरन्स कसा असेल इथं जास्त वेळ टिकेल. मग आणखी एक गोष्ट आहे आता. आता पहा खूप मजेशीर आहे बरं हा पॉइंट. तर या ठिकाणी करंट सेम आहे, परंतु जर याचं तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स मोजला, प्रत्येकाचं पोटेन्शियल डिफरन्स आपण काय करतो व्होल्ट मीटर वापरतो ना, तर प्रत्येकाचं पोटेन्शियल डिफरन्स इथं काय येतं वेगळं येतं. सिरीज मध्ये काय येतं प्रत्येकाचं पोटेन्शियल डिफरन्स करंट सेम आहे, पण पोटेन्शियल डिफरन्स वेगळं येतं. V1, V2, V3 येतं. आणि इथं कसं आहे माहिती आहे का, की इथं कसं असतं करंट सेम सोडतंय. करंट इथपर्यंत सेम होतं, इथं अलग अलग झालं. परंतु याचं व्होल्टेज जे आहे ना, तुम्ही याचं काय असणार आहे V इथं सेम असेल आणि तेवढंच व्होल्टेज इथं सुद्धा असेल V आणि तेवढंच व्होल्टेज इथं पण असेल. म्हणजे पॅरलल सिरीज मध्ये जे व्होल्टेज आहे ते सेम असतं. व्होल्टेज कसं असतं सेम असतं आणि व्होल्टेज सेम आहे आणि सिरीज मध्ये व्होल्टेज कसं आहे वेगवेगळं आहे. करंट कसं आहे सेम आहे. सिरीज मध्ये परत एक बार लक्ष देऊन ऐका काय म्हणतोय मी. सिरीज मध्ये करंट सेम आहे, व्होल्टेज वेगळं आहे. बरोबर? आणि पॅरलल सिरीज मध्ये कसं असतं? पॅरलल सिरीज मध्ये कसं असतं? की करंट वेगवेगळं असतं, व्होल्टेज सेम असतं. दोन्हीचा फरक एवढाच आहे. समजतंय तुम्हाला? ओके. जर मॅथमॅटिकल डेरिव्हेशन पाहायचं असेल समजा रेजिस्टर इन सिरीजचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन पाहायचं असेल तर त्याच्याबद्दल बोलूया आता. मॅथमॅटिकल डेरिव्हेशन कसं पाहता येतं बघा. मी काय करतो आता पहिलं काय करूया आपण रेजिस्टर इन सिरीज सिरीजच्या रेजिस्टन्सचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन पाहूया. जर समजा मी इथं याला या रेजिस्टरचं काय केलं इथं याचं आपण आता मला सांगा V इज इक्वल टू काय घेतला होता आपण IR हे काय आहे ओहम्स लॉ आहे. बरोबर आहे ओहम्स लॉ आहे. ओहमचा लॉ माहिती आहे का काय होता ओहमचा लॉ V इज इक्वल टू IR बरोबर. तर ओहमच्या लॉ मध्ये जर आपण प्रत्येक रेजिस्टन्सच्या सिरीज मध्ये ह्यांना जर पुट केलं तर इथं काय येईल सांगा बरं मला आता. सिरीज मध्ये जर आपण सिरीजला जर अशा पद्धतीने लिहिलं तर पहा काय येतं. तर इथं काय करतो जनरली म्हणजे इथं V1 प्लस V2 प्लस V3 V कसा असतो वेगवेगळा असतो आणि इथं कसं येत असतं पहा I इज इक्वल टू काय असतं I1 प्लस I2 प्लस I3 प्रत्येक वेळेस करंट कसा असतो वेगवेगळा असतो. ठीक आहे म्हणजे या ठिकाणी करंट वेगवेगळा आहे इथं व्होल्ट वेगळा आहे. आता जर याचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन पाहिलं तर कसं येतं पहा की या ठिकाणी आपण बघूया याचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन. पहा आता सर्वांनी की इथं काय आहे ह्या इथं V इज इक्वल टू काय येईल सांगा मला आता. V1 इज इक्वल टू काय येईल मग इथं V1 इज इक्वल टू काय येईल I R1 येईल बरोबर. इथं V1 काय येईल V1 इज इक्वल टू I R1 येईल. हा काय आहे R1 आहे हा R2 आहे R3 आहे बरोबर. मग इथं V2 काय येईल सांगा बरं आता या ठिकाणी V2 इथं काय येईल I सेम आहे करंट सेम आहे R2 येईल आणि इथं V3 काय येईल सांगा आता या ठिकाणी पहा. ठीक आहे या ठिकाणी पहा V3 काय येईल की I R3 येईल. पहा सर्वांनी लक्षपूर्वक पहा मी काय करतोय ते. आता या ठिकाणी काय होतं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन पाहतो बरं आपण याचं. ठीक आहे. तर या ठिकाणी काय करणार आता समजा परत या ठिकाणी तुम्ही काय केलं की हा टोटल जो व्होल्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही काय केलं समजा V इज इक्वल टू RS धरला समजा V इज इक्वल टू जसं हे आपण याला काय समजू या V ला RS च्या इक्वल समजा. ठीक आहे आणि हे V1 मिळाला तुम्हाला V2 मिळाला V3 इथं. तर या ठिकाणी जर समजा मी काय केलं की V इज इक्वल टू काय आता इथं I इंटू RS येईल ना V इज इक्वल टू I इंटू RS हे कशाच्या ओहमच्या लॉ मध्ये ठेवलं ना आपण. तर या ठिकाणी पहा तर RS पहिलं या V ची व्हॅल्यू लिहिली. मग काय केलं आपण पहिलं काय केलं या V ची व्हॅल्यू लिहिलं. आता दुसरा V1 चं व्हॅल्यू काय इथं पहा V1 ऍड करू आता. इथं काय तर V1 किती असेल मग I R1 प्लस V2 किती असेल सांगा V2 किती आहे प्लस I R2 प्लस I R3 बरोबर. V1 V2 V3 ऍड केलं बरोबर. तर RS म्हणजे काय आहे V इज इक्वल टू IRS. या ठिकाणी बघा काय होतं जर या ठिकाणी तुम्ही I प्रत्येकी कॉमन काढा मदत काय येईल मग R1 प्लस R2 प्लस R3 बरोबर. I कॉमन आला आणि इथं एक I आहे बघा IRS. मग हा I आणि हा I काय होईल कॅन्सल होईल ना. इक्वेशनच्या दोन्ही साईडला आहेत ना इकडल्या साईडला इक्वेशनला आहे ना हे जर इकडे घेतलं तर मायनस प्लस मायनस मायनस प्लस कॅन्सल होऊन जाईल ना. मग या ठिकाणी हे दोन्ही कॅन्सल होतील. मग RS इज इक्वल टू काय येतं आपल्यापाशी RS इज इक्वल टू काय येतं की R1 प्लस R2 प्लस R3
हे याचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन झालं. कशाचं? सिरीज, रेजिस्टर इन सिरीजचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन झालं. तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकता. ठीक आहे. मग या ठिकाणी कसं डेरिव्हेशन आलं कळलं का तुम्हाला? इथं ओहम्स लॉ अप्लाय केला. ओहम्स लॉ अप्लाय केला. V1 इज इक्वल टू काय आलं? IR1. V2 काय आलं? IR2. V3 काय आलं? IR3. बरोबर? ओहम्स लॉ इथं पहा. V2 काय आला? IR3, R2 आणि इथं काय आलं? V3 मध्ये काय आलं? IR3 त्या पद्धतीने. मग हे जे R1, IR1, IR2, IR3 हे सगळं आपण इथं ऍड केलंय. कशामध्ये? IRS मध्ये. IRS कसा आला? V इज इक्वल टू काय असेल? मग करंट सेम आहे सगळीकडे म्हणून IRS वापरलं. इथं सुद्धा ओहम्स लॉ अप्लाय केला. मग या इक्वेशन मध्ये हे सगळ्या व्हॅल्यू त्याच्या पुट केल्या. I कॉमन आला. R1, R2, R3 ब्रॅकेट मध्ये घेतला. इथे एक I आहे. हे I याच्यासोबत कॅन्सल झाला. RS ची व्हॅल्यू किती आली? R1 प्लस R2 प्लस R3. आता मग तुमचं म्हणणं असेल की सर हे डेरिव्हेशन आहे ओके. या डेरिव्हेशनचं कशा पद्धतीने अप्लाय होतं ते पण सांगा. ठीक आहे. त्याला कशा पद्धतीने अप्लाय करता आता तुम्ही ते सांगा. त्याचं ऍप्लिकेशन कुठं होतं? कशा पद्धतीने होतं? जर समजा R1 आहे तुमचा 10 ओहम आणि R2 आहे 10 ओहम आणि R3 सुद्धा आहे 10 ओहम. प्रत्येकी किती आहेत? 10 ओहमचे रेजिस्टर्स आपण इथं वापरलेले आहेत. 10 ओहम, 10 ओहम, 10 ओहम. मग याला जर तुम्हाला कोणी सांगितलं की पूर्ण रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करा, RS कॅल्क्युलेट करा, तर या ठिकाणी तुम्ही काय करायला पाहिजे? मग R1 प्लस R2 प्लस R3 हे या पद्धतीने वापरतो. म्हणजे तिन्ही रेजिस्टर्स काय करतो? सम करतो. या ठिकाणी पहा 10 ओहम प्लस 10 ओहम प्लस 10 ओहम. या ठिकाणी झालं. मग कॅल्क्युलेशन किती येईल सांगा या तिन्हीचं? 30 ओहम. म्हणजे रेजिस्टर किती आला? RS किती आला या ठिकाणी? आपल्याला RS मिळाला बघा या ठिकाणी. समजतंय तुम्हाला? या ठिकाणी आपल्याला काय मिळालं? आता RS मिळाला म्हणजे काय केलं आपण? सिरीज मध्ये काय केलं? ऍडिशन करून टाकली सर्वांची. ऍडिशनच का केली? तर या ठिकाणी मॅथमॅटिकल डेरिव्हेशन असं येते म्हणून आपण या ठिकाणी ऍडिशन केलं. समजतंय तुम्हाला? तुमचं म्हणणं असेल ना की तुम्ही ऍडिशनच का केलं? डिव्हिजन का केलं नाही याचं? तर कारण काय आहे याचं? मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आपण प्रूव्ह केलं की कशा पद्धतीने याचं काढायचंय. म्हणजे ह्या गोष्टी अशाच का करायच्या? तर याच्या पाठीमागे याचं रिझन आहे मॅथमॅटिकल डेरिव्हेशन. बरोबर आहे? समजतंय? आता आणखी एक ऑब्झर्वेशन येईल तुम्हाला, की सीरीज मध्ये काय होत असतं? रेजिस्टन्स वाढतं आणि पॅरलल मध्ये रेजिस्टन्स काय होतं? कमी होतं. कधी ऑब्झर्वेशन मध्ये येईल तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही याचं डेरिव्हेशन पाहाल मॅथमॅटिकल डेरिव्हेशन कशाचं? पॅरलल सीरीजचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन पाहिल्यानंतर तुम्हाला समजून येईल की कशा पद्धतीने आपल्याला इथं काय होतंय? की रेजिस्टन्स कमी होतंय आणि सीरीज मध्ये रेजिस्टन्स कसं वाढतंय. सीरीज मध्ये रेजिस्टन्स का वाढतं बरं? कारण सीरीज मध्ये इतके सारे रेजिस्टन्स लावलेत आपण, लेंथ पण वाढते नाही तर वायर मध्ये खूप सारे जर रेजिस्टन्स कंटिन्युअसली लावले असतील, रेजिस्टन्स काय होईल? वाढेल. आणि इथं कसं आहे बघा, प्रत्येकाचा रेजिस्टन्स कसा आहे? पॅरलली लावलेला आहे. मग इथं रेजिस्टन्स कसा असेल? इथं कमी असेल म्हणजे हे लवकर सेम टाइमला इथपर्यंत येईल ना. इथून जर करंट फ्लो होत असेल तर या ठिकाणी पहा जेवढा रेजिस्टन्स इथं आहे 10 तेवढाच इथं पण आहे 10 आणि इथं पण 10च असेल समजा. तर इथून जेवढा वेळ घेतोय तेवढ्याच वेळेस करंट सेम टाइमला इथपर्यंत येईल ना पास होऊन. काय म्हणतोय? या ठिकाणी जर करंट म्हणजे काय आहे? फ्लो ऑफ चार्जेस. चार्जेस फ्लो होऊन सेम टाइमला इथपर्यंत येतील ना. ठीक आहे. मग या ठिकाणी रेजिस्टन्स कसा असेल? कमी असेल. पण आता याचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन पाहूया. मी काय करतो? हे सर्व इथला भाग कट करून टाकतो. पहा, हे कट केलं. आता परत पहा. समजा या ठिकाणी काय करूया आपण? सीरीज मध्ये असं या पद्धतीने लावून घेऊया व्यवस्थिशीर. वेळ किती आहे पहा? 4 मिनिटं आहेत आपल्यापाशी आणखी. घेऊ शकतो याला. ठीक आहे. या ठिकाणी पहा. हे सर्व असे कनेक्टेड आहेत. हे कसं आहे? पॅरलल. पॅरलल इन रेजिस्टर इन पॅरलल. हे काय आहे? रेजिस्टर इन पॅरलल. रेजिस्टर्स इन पॅरलल. पॅरलल. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी आपण काय करत असतो? हा काय झाला? R1. हा काय झाला? R2. हा काय झाला? R3. करंट इथून पास होतंय. अशा पद्धतीनं हे बघा इथून इथपर्यंत करंट येते I. बरोबर? हे I येतं इथून इथपर्यंत. पण इथं आल्यानंतर काय झालं? करंट स्प्लिट झालं. इथं काय झालं आता? इथं करंट स्प्लिट झालं अशा पद्धतीने. मग इथं काय झालं? I1, I2 आणि इथं काय झालं? I3. बरोबर? आणि व्होल्ट कसा आहे या ठिकाणी सांगा मला आता? व्होल्ट कसा आहे? सेम आहे. प्रत्येक ठिकाणी व्होल्ट कसा आहे? सेम आहे. व्होल्ट सेम आहे.
या ठिकाणी व्होल्ट कसा असणार आहे? सेम असणार आहे. व्होल्ट कसा आहे? सेम आहे. ऑल द टाइम व्होल्ट कसा आहे? सेम आहे. मग इथं ओहम्स लॉ वापरा आता. याचा मॅथमॅटिकल डेरिव्हेशन पाहायचा असतो ओहम्स लॉ वापरा. ओहम्स लॉ म्हणजे व्ही काय येईल आता या ठिकाणी? व्ही इज इक्वल टू काय येईल सांगा रे? ओहम्स लॉ वापरायचा ना. व्ही इज इक्वल टू काय? सूत्र काय आपल्याला ओहम्स लॉचं? आय-आर आहे ना. व्ही इज इक्वल टू आय-आर आहे ओहम्स लॉचं सूत्र. मग या ठिकाणी आता व्ही आता या ठिकाणी वापरायचं असेल मला आणि जनरली आपण काय सांगितलं होतं की व्ही कसं असतं? व्ही इज इक्वल आय इज इक्वल टू काय येतं? इथं व्ही सेम आहे ना. मग आय काय येत असतं वेगळं एकदम? I1 प्लस I2 प्लस I3. सिरीज मध्ये काय होतं? व्होल्ट वेगवेगळं होतं आणि इथं काय आहे? करंट वेगवेगळं आहे. मग तुम्हाला या ठिकाणी काय काढावं लागेल? I इज इक्वल टू व्ही बाय आर. बरोबर आहे का? I इज इक्वल टू व्ही बाय आर या फॉर्म मध्ये. मग I इज इक्वल टू व्ही बाय आर या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. मॅथमॅटिकल डेरिव्हेशन करायचं असेल तर तुम्हाला या इक्वेशन मध्ये सगळ्या व्हॅल्यूज पुट करायच्यात. I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 याच्या फॉर्म मध्ये करायचं असेल तर तुम्हाला आयच्या प्रत्येकाच्या व्हॅल्यू काढल्या पाहिजे ना. मग या ठिकाणी समजा आय आहे आणि ह्या आयला काय करूया आपण? हे जे आय आहे याचं सुद्धा याच्यामध्ये याच्या फॉर्म मध्ये लिहायचं. कोणत्या? ओहम्स लॉच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. तर या ठिकाणी पहा आता प्रत्येकाचं आपण लिहून पाहूया. तर आय इज इक्वल टू मी काय करतो? व्ही बाय हे बघा या फॉर्म मध्ये लिहितोय. व्ही बाय आर एस लिहितोय पहिल्या आयचं लिहिलं. जर समजा I1 लिहायचं असेल मला तर मी काय करतो? व्ही सेम आहे. इथं काय लिहितो? R1 लिहितो. बरोबर आहे? आता I2 लिहितोय मी. समजा I2 ला एक्सप्रेस करायचं मला याला. तर मी काय करतो? व्ही बाय R2 करतो. बरोबर का? आणि I3 एक्सप्रेस करायचं असेल मला तर मी काय करतो? व्ही बाय R3 करतो. मिळालं का रे? या ठिकाणी सगळ्यांना मिळालं हे. तर याला आता काय करायचं आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये पुट करायचंय. कशामध्ये? I1 ची व्हॅल्यू I1 च्या जागी, I2 ची व्हॅल्यू I2 च्या जागी, करेक्ट? आणि I3 ची व्हॅल्यू I3 च्या जागी. बरोबर? त्या ठिकाणी पहा. मी काय करतो आता? वाटल्यास हे सूत्र आणखी एक बार लिहितो. I इज इक्वल टू काय आहे? I1 प्लस I2 प्लस I3. का बरं असं का लिहिलं मी? करंट वेगवेगळं आहे ना. प्रत्येक ठिकाणी करंट स्प्लिट होते ना. मग I ची व्हॅल्यू किती आहे इथं? व्ही बाय आर एस इज इक्वल टू काय येतंय? व्ही बाय R1 प्लस याची व्हॅल्यू काय ते पहा. त्या प्रत्येकाच्या व्हॅल्यूज आपण लिहितो बरं का इथं आता. या I2 ची व्हॅल्यू किती आहे? व्ही बाय R2 प्लस I3 ची व्हॅल्यू किती आहे सांगा आता?